निजामपूर जैताने पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी निजामपूर पोलीस स्टेशनचा पदभार घेताच मोठ्या कारवायांचा धडाका लावलाय। साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीच्या परिसरात जामदे गावात कित्येक वर्षांपासून अनेक घटना घडत असतात। जामदे गावाला ठगींचा अड्डा म्हणून देखील ओळखले जाते। त्यानंतर सोमवारी अशीच एक घटना घडली। साक्री तालुक्यातील जामदा या ठिकाणी भंगारचा माल घेण्यासाठी आलेल्या सुरतच्या 3 व्यापाऱ्यांना लुटण्यात आले। त्यांना जंगलात नेऊन हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली। याबाबत पुनीत कुमार शर्मा या व्यापाऱ्याने निजामपूर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती। त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून जामदा येथून फोन आला। तुम्ही भंगारचा व्यवसाय करता का अशी विचारणा करत माझ्याकडे 300 टन भंगार असल्याचे सांगितले। त्यानुसार शर्मा यांनी भंगारचा व्यापार करणारा मित्र मोहम्मद तारिफ अली आणि कुलदीप यास याबाबत सांगितले। त्यानंतर समोरील व्यक्तीने भंगार मालाचा रेट 31 रुपये सांगत जामदा येथील गोडाऊनचे लोकेशन पाठवले। त्यानुसार शर्मा हे दोघा मित्रांसह त्यांच्या कारने दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी जामदा या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर 3 दुचाकींवर आलेल्या इस्मांनी तिघांना जंगलात नेत दोरीने बांधून बेल्ट, लाठ्या काठ्या, हाताबुक्यांनी मारहाण केली। तसेच फिर्यादी शर्माकडील 1.5 लाखांची रोकड, 60,000ची 1.5 तोळ्यांची सोन्याची चेन, 25,000चा लॅपटॉप, 3,000चा मोबाईल, तसेच कुलदीपच्या गुगल प्लेवरून 2,500, तारीफकडील 35,000ची रोकड, 13,000 रुपये, ATM वरून 2,000 असे एकूण 3,53,655 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला। त्यानंतर तिघांना सोडून दिले। या घटनेनंतर तिघांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली। यावेळी 2 तासांतच जामदे येथील ठगींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। यामुळे निजामपूर सैताना परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर साहेबराव भामरे, निजामपूर पोलीस स्टेशन। काल दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यातील 3 इसमांना स्वस्तामध्ये स्क्रॅप देतो असे आमिष दाखवून जामदे तालुका साक्री या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना बेल्ट, लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्यांना बांधून ठेवून त्यांच्याजवळील सोने व किमती मुद्देमाल दरोडा टाकून काही दरोडेखोरांनी चोरून नेला होता। या जबरी चोरी व दरोड्या प्रसंगाने तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। ही सर्व कामगिरी निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक पाटील व आमच्या पथकाने केलेली आहे। सर्व नागरिकांना या ठिकाणी मला आवाहन करावेसे वाटते की कोणीही अशा प्रकारे स्वस्तात स्क्रॅप, स्वस्तात कॉपर किंवा स्वस्तात सोने अशा कोणत्याही आमिषाला बळी पडून जामदे किंवा परिसरात या ठिकाणी येऊ नये। या ठिकाणी अशा प्रकारे दरोडा टाकून आपल्याला या ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागू शकते। NTV न्यूज मराठी, साक्री, धुळे।